नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलीय विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा। सो आपला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? सो उत्तर आहे पूर्व विदर्भ। पैनगंगा नदीचा उगम टिंबटिंब डोंगरात आहे। सो पैनगंगा नदीचा उगम जो आहे हा अजिंठा डोंगरामध्ये होतो। प्रश्न आहे की भारतातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक राज्य म्हणून कोणती राज्य ओळखली जातात? सो उत्तर आहे झारखंड आणि छत्तीसगड। झारखंड आणि छत्तीसगड जे आहे ही भारतातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक राज्य आहेत। दक्षिणेची काशी म्हणून कोणते शहर ओळखलं जातं? सो उत्तर आहे आपल्या महाराष्ट्रातील जे पैठण शहर आहे याला दक्षिणेची काशी म्हणून देखील ओळखलं जातं। महाराष्ट्रात अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा सापडते? सो उत्तर आहे ज्या ठिकाणी जे आहे अधिक पावसाचं प्रमाण असतं त्या ठिकाणी जांभ्या प्रकारची मृदा आढळते महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्रात ज्वारीचं उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? सो उत्तर आहे मराठवाड्यामध्ये। मराठवाड्यामध्ये जे आहे ज्वारीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? सो उत्तर आहे महाराष्ट्रातील अहमदनगर जो जिल्हा आहे हा क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? सो उत्तर आहे नंदुरबार जिल्हा। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त युरेनियम कोठे सापडतं? सो उत्तर आहे रत्नागिरी येथे जे आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त युरेनियमचा साठा सापडतो। तापी व पूर्णा या दोन नद्यांचा जो संगम आहे हा कोठे होतो? सो उत्तर आहे चांगदेव हे ठिकाण आहे। चांगदेव या ठिकाणी जे आहे तापी व पूर्णा या दोन नद्यांचा संगम होतो। कोणत्या शहराला अजिंठ्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं? सो आपलं उत्तर आहे जळगाव। जळगावला जे आहे अजिंठ्याचं प्रवेशद्वार असंही म्हटलं जातं। कातकरी आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? सो रायगड जिल्ह्यामध्ये जे आहे कातकरी आदिवासी जमात आढळते। चिकू फळासाठी प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रातील ठिकाण कोणतं आहे? सो याचं उत्तर आहे घोलवड। घोलवड नावाचं एक ठिकाण आहे डहाणू येथे आणि हे जे आहे चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे। दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती आहे? सो दख्खनच्या पठारावर रेगूर नावाची जी आहे मृदा आढळते। रेगूरला जे आहे दुसरं नाव देखील आहे, ते तुम्ही जे आहे मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे की रेगूर मृदेला अजून एक नाव आहे, ते नाव कोणतं आहे? कोणते ठिकाण लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध आहे? सो उत्तर आहे सावंतवाडी। सावंतवाडी जे आहे लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध आहे। मासेमारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणतं राज्य आहे? आणि पहिल्या क्रमांकावरती म्हणजे हे भारताचं आहे संपूर्ण, की भारतामध्ये मासेमारीत पहिल्या क्रमांकावरती आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे प्रथम क्रमांकावर आहे। सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास काय म्हणून ओळखलं जातं? सह्याद्रीच्या पूर्वेस जो प्रदेश आहे त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हटलं जातं। का म्हटलं जातं? कारण इथे जे आहे पावसाचं प्रमाण जे आहे कमी असतं, म्हणून जे आहे पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून इथे ओळखलं जातं। देहू हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? सो देहू हे ठिकाण जे आहे इंद्रायणी नदीच्या काठावरती वसलेलं आहे। विदर्भाचे नंदनवन म्हणून कोणते ठिकाण ओळखलं जातं? सो उत्तर आहे चिखलदरा। चिखलदराला विदर्भाचं नंदनवन असेही म्हणतात आणि चिखलदरा कुठे आहे? तर चिखलदरा जे आहे अमरावतीला आहे। संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे सांगितली होती? सो उत्तर आहे नेवासे या ठिकाणी जे आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती। जांभी मृदेमध्ये कशाचं प्रमाण अधिक प्रमाणात असतं? सो उत्तर आहे जांभी ही जी मृदा आहे याच्यामध्ये लोह व ॲल्युमिनियमचं जे प्रमाण आहे हे सर्वाधिक असतं। कलिंगड फळासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? सो कलिंगड फळासाठी अलिबाग हे जे शहर आहे हे अत्यंत प्रसिद्ध आहे। नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या पर्वतरांगेस काय म्हणतात? सो उत्तर आहे तोरणमाळ पठार। हे जे आहे तोरणमाळ पठार हे नंदुरबार जिल्ह्यातून जातं। कोणत्या नदीवर जनकापूर धरण बांधलेलं आहे? जनकापूर नावाचं जे धरण आहे हे गिरणा नदीवर बांधण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक तांदूळ पिकवणारा जिल्हा कोणता आहे? सो उत्तर आहे रायगड। रायगड या जिल्ह्यामध्ये जे आहे सर्वाधिक तांदूळ पिकवले जातात महाराष्ट्रामध्ये। कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी
म्हणून ओळखलं जातं किंवा कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी असं म्हटलं जातं? सो उत्तर आहे आंबोली. आंबोली या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी असं म्हटलं जातं. आंबोली जे आहे हे सिंधुदुर्ग येथे आहे. भिल्ल नावाची आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी आढळून येते? सो भिल्ल ही आदिवासी जमात खानदेशामध्ये जे आहे मुख्यतः आढळून येते. तुळापूर येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? सो उत्तर आहे भीमा व इंद्रायणी या दोन नद्यांचा संगम होतो. गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोठे आहे? सो उत्तर आहे ठाणे या ठिकाणी वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे असणारे ठिकाण आहे. पितळखोरा बौद्ध लेणी कोठे आहेत? सो पितळखोरा बौद्ध लेणी जे आहे ते छत्रपती संभाजीनगर येथे आढळतात. वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषा बनलेल्या आहेत? सो वर्धा नदीमुळे जे आहे वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यांची जी आहे सीमारेषा बनलेली आहे. प्रसिद्ध महाबोधी मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? सो उत्तर आहे बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध महाबोधी मंदिर आहे. भारतातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे आणि ते कोठे आहे? सो पहिली गोष्ट तर त्या अभयारण्याचं नाव आहे सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आणि हे भारतातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्य आहे आणि हे सांगली येथे जे आहे हे अभयारण्य आहे. कोणाला तपकिरी कागद असेही म्हटलं जातं? सो उत्तर आहे तागाला जे आहे तपकिरी कागद असं म्हटलं जातं. निकोबार बेटांपासून अंदमान बेटांना वेगळी करणारी वाहिनी कोणती आहे? सो याचं उत्तर आहे 10 डिग्री चॅनल. या 10 डिग्री चॅनलमुळे जे आहे निकोबार बेटापासून अंदमान बेट जे आहे वेगळं झालेलं आहे. भुईमुगाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं? सो उत्तर आहे धाराशिव या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भुईमुगाचं उत्पादन केलं जातं. नेपाळला भूतानपासून भारतातील कोणती राज्य वेगळी करते? सो उत्तर आहे नेपाळला भूतानपासून सिक्कीम हे राज्य जे आहे भारतातील वेगळं करतं. महाराष्ट्रातील पहिला दूध भुकटी कारखाना कोठे आहे? सो उत्तर आहे मिरज या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला दूध भुकटी कारखाना आहे. मालदीव कोणत्या भारतीय बेटाच्या दक्षिणेस स्थित आहे? सो उत्तर आहे लक्षद्वीप. लक्षद्वीपच्या दक्षिणेला जे आहे मालदीव स्थित आहे. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आहेत? सो उत्तर आहे मराठवाडा. भारतातील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र कोणतं आहे? सो उत्तर आहे कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प. हे भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा केंद्र आहे आणि हे कोठे आहे तर हे तमिळनाडू या ठिकाणी आहे. विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सो विष्णुपुरी प्रकल्प जो आहे नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मासेमारी जास्त प्रमाणात होते? सो उत्तर आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मासेमारी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणात होते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? सो उत्तर आहे पुणे. पुण्याला महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी असेही म्हटलं जातं. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो? सो उत्तर आहे एकूण 10 जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती मृदा आढळते? सो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जांभी मृदा आढळते. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे उभारण्यात आला? सो उत्तर आहे प्रवरानगर येथे आणि प्रवरानगर कोठे आहे तर ते अहमदनगर येथे आहे. मासेमारी सर्वाधिक कोणत्या पाण्यामध्ये चालते? सो उत्तर आहे खाऱ्या पाण्यामध्ये मासेमारी जी आहे सर्वाधिक चालते. भारताचे पॅरिस म्हणून कोणते शहर ओळखलं जातं? सो उत्तर आहे मुंबई. मुंबईला भारताचं पॅरिस देखील म्हटलं जातं. ट्रेल्स पास खिंड जी उत्तराखंड येथे आहे ती कोणाला जोडते? सो उत्तर आहे पिंडारी खोरे आणि मिलम दरी या दोघांना जोडण्याचं काम करते ट्रेल्स पास खिंड. मुंबई गोवा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो? सो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो आहे हा क्रमांक 17चा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो. कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं? सो उत्तर आहे कोयना प्रकल्प जो आहे याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून देखील ओळखलं जातं. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान म्हणून कोणते ठिकाण ओळखलं जातं? सो उत्तर आहे देहू हे ठिकाण जे आहे हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं. तिथे जे त्यांचा जन्म झाला होता. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरती कोणता डोंगर स्थित आहे? सो महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरती सातपुडा डोंगर जो आहे हा स्थित आहे.
कोणते पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे? सो उत्तर आहे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. हे महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ आहे जे नाशिक येथे आहे. संत एकनाथ यांचा जन्म कोठे झाला? सो उत्तर आहे पैठण या ठिकाणी महाराष्ट्रातील संत एकनाथ यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील मासेमारीपैकी किती टक्के मासे हे खाऱ्या पाण्यातून मिळतात? सो महाराष्ट्रामध्ये जेवढी मासेमारी होते त्या मासेमारीपैकी 80% मासेमारी जी आहे हे खाऱ्या पाण्यातून मिळते. सर्वाधिक भाताच्या गिरण्या कोठे आहेत? सो उत्तर आहे रत्नागिरी या ठिकाणी सर्वाधिक भाताच्या गिरण्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? सो उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. नाथसागर हे कोणत्या जलाशयाचं नाव आहे? सो जायकवाडी जलाशयाचं नाव आहे नाथसागर. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.